तुम्हारे हजारों सवालों से मेरी एक खामोशी अच्छी है असं म्हणत अनेकदा काँग्रेस पक्षावर नाराजी व्यक्त केल्यानंतर काँग्रेसचे माजी आमदार कैलास गोरंट्याल हे अखेर भाजपात गेले आहेत। आता पहिल्यांदा ते जालन्यात आले। स्वतः गोरंट्याल साहेब माझ्यासोबत आहेत। अनेकदा तुम्ही नाराजी व्यक्त केली, अखेर भाजपमध्ये दाखल झाले, काय पहिल्यांदा प्रतिक्रिया? वारंवार मी श्रेष्ठी लोकांना सांगत होतो की माझ्या विरोधात जे काम केलं त्यांच्याबद्दल ठोस कारवाई करा, तर तसं काही झालेलं नाही। आणि मी बघतोय की सध्या ऑपरेशन सिंदूर नंतर जे वातावरण देशात सन्माननीय पंतप्रधान मोदी साहेबबद्दल एक चांगला मत पूर्ण देशात झालेला आहे, ते बघून आम्ही मत परिवर्तित केलेलं आहे। काय नेमकी तुम्हाला प्रेरणा ऑपरेशन सिंदूरमधून मिळाली? नेमकं तुम्ही ज्याने प्रभावित झाले? 2-3 गोष्ट अशी आहे की मी यात पडत नाही की त्या सीज फायर कोणी करायला लावला, मी त्यात पडत नाही। पण प्रत्यक्ष असं बघितलं की ऑपरेशन सिंदूरमध्ये ज्या मेक इन इंडियाच्या नावाने आपण जे वेपन्स तयार केले DRDOने किंवा प्रायव्हेट कंपन्याने, जसं कालानी आहे आणि फार इंडस्ट्रीज आली त्यात डिफेन्स सिस्टममध्ये, आणि ज्या प्रकारे त्यांच्या दहशतवादी अड्डे असेल किंवा त्यांचा एअरबेस असेल, एका 48 आवर्समध्ये त्या पूर्ण पंगू करून ठेवलं आपण त्यांना, ते मला चांगलं वाटलं। आणि आतापर्यंत आपण जेव्हा मी राजकारणात जेव्हापासून आहे की आपण नेहमी वेपन्स हथियार रशिया अमेरिका याच्याकडून घेतो आहे नेहमी, पण आता उलटा झाला। आफ्टर सिंदूरचं ऑपरेशन झाल्यानंतर एकूण छोटे छोटे राज्य जसं व्हिएतनाम कंबोडिया असे जे लहान राष्ट्र आहे ते आपले वेपन्स मागू लागले। म्हणजे आपले आकाश मिसाईल असेल किंवा आपल्या पृथ्वी मिसाईल असेल याची डिमांड वाढली आणि लोक आणि हे 15 कंट्री आपल्याकडून घेता, म्हणजे आपलं इकॉनॉमिक कुठं ना कुठं चांगल्या प्रकारे होऊ लागला। तेव्हा मी बघितलं की नाही, आपल्याला प्रवेश करायचा। आज फ्रेंडशिप डे आहे, सगळ्या दुश्मनी विसरून मैत्री करावी लागते, कुणाला तुम्ही शुभेच्छा देणार? एकाला सोडून सर्वांना शुभेच्छा। भाजपमध्ये तुम्ही आल्यानंतर आता तुम्हाला महायुतीचे तुम्ही म्हणून नेते आहात, तुमचं समन्वय साधणार का? हे बघा, मी महायुती म्हणून आम्ही काम करणारच आहे, पण कोणालाही असं वाटतं की मला अंडरएस्टिमेट जोनी करायला बघत असेल किंवा कोणी कॉमेंट्स पास करत असेल तर आम्ही पण त्याचं प्रत्युत्तर देणार आहे। पण आपल्याकडून सुरू होणार नाही, पण तिकडून सुरू होणार तर मग समाप्त मिस करणार। अनेकदा तुम्ही आता एक शंका उपस्थित केलेली आहे की सरकारी गाड्यांमधून पैसे आलेत, नेमकं हे प्रकरण काय? आता मी परवा बोलून टाकलं, जाऊ द्या त्या विषय, आता त्या पडदा टाका त्याला, आता गेले गडेवे मुर्दे उखाड के मतलब नाही आहे, जमकू द्या ते। नाही, पण हे नेमकं तुम्हाला कोणाबद्दल म्हणायचं? ते जाऊ, अनेक मतदारसंघात पैसे वाटप करण्यात आले, ह्या चर्चा होत्या, तसं काही इथं घडलंय का? इथंही नाही, पूर्ण महाराष्ट्रात घडलेलं। आता जाऊ द्या ते विषय सोडूनच बोलू ना आपण, त्या संदर्भात तुम्ही विषय सोडूनच बोला तुम्ही। आता दुसरा काही विचारत असेल विचारा। महापालिका निवडणुकीमध्ये तुम्ही तर भाजपमध्येच या निवडणुका सोबळाव झाल्या पाहिजे, जालना महानगरपालिकेची अशी मत नाही, आमची मागणी आहे। बघा, मागणी करणे म्हणजे मी मागणी केल्याने 100% पूर्ण होताल असं नाही, आम्ही मागणी केली। सन्माननीय मुख्यमंत्र्यांना मी बोललो की आम्हाला यावेळी तुम्ही फ्री हँड द्या भारतीय जनता पार्टीला, आम्ही महापौर भारतीय जनता पार्टीचं बसू असं बोललो। मागील काही दिवसापासून आता आरोप प्रत्यारोप होत आहे, तुम्ही एकमेकांना थेट अंगावरतीच घेताय, त्याबद्दल काय? मी घेत नाही, तो सुरुवात केला मग मी बोललो त्याला। माझ्याकडं मी सांगतो, माझ्याकडं एवढं त्याचे फाईल आहे, मी जर तोंड उघडलं ना तर फार परेशानी होईल त्याला। आणि मी विटनेस सांगतो, माझ्याकडं ॲज अ प्रूफ म्हणून आहे माझ्याकडं, विथ डॉक्युमेंट। त्याने सुरुवात केला म्हणजे मी सुरुवात केला, आणि तो पुन्हा माझ्या नादी लागला तर मी सोडणार नाही त्याला। खरं तर इतकी वर्ष काँग्रेसमध्ये तुम्ही काम केलं, या शहराचे प्रतिनिधी लोकप्रतिनिधी राहिलेले आहात, मात्र आज तुम्ही काँग्रेस सोडलेली आहे। खरं तर काँग्रेसमध्ये एक पोकळी निर्माण झालेली आहे, काँग्रेस सोडण्याचं मुख्य कारण काय होतं? का काँग्रेस सोडण्याची वेळ आली? मी तुम्हाला 2-3 गोष्टी अगोदर सांगितलं। एक तर पार्टी वारंवार जे तक्रार केल्यानंतर त्या लोकांवर कारवाई करत नाही, एक। दुसरा, ऑपरेशन सिंदूर नंतर माझं जे मत परिवर्तन झालं, ते 2 मुख्य कारण आहे। बरं, सत्ताधारी पक्षात तुम्ही दोघंही आहात, एकमेकाच्या विरोधात दंड थोपटतायत, भविष्यात हे कुठेतरी कमी होईल? बाबा, मी तुम्हाला या अगोदर सांगितलं की सुरुवात माझ्याकडून कधी होणार नाही, पण कोणी आम्हाला अंडरस्टिमेट समजत असेल तर मग त्याला प्रत्युत्तर देऊ मी। काल खासदार कल्याण काळे जालन्यामध्ये होते, तुम्ही भाजपात गेल्यानंतर पहिल्यांदाच काँग्रेस कमिटीची बैठक झाली आणि त्यानंतर त्यांनी असं म्हटलंय की जर राज्यात आणि देशात काँग्रेसची सत्ता आली असती
आणि तेव्हा जर कैलास गोरंट्याल भाजपात गेले असते तर आम्ही म्हणू शकलो असतो ते तत्वासाठी गेले, मात्र आता सत्ता असताना ते भाजपमध्ये गेले, त्यामुळे ते स्वतःच्या फायद्यासाठी. हे बघा, मी जेव्हा माझा प्रवेश भारतीय जनता पार्टीमध्ये होणार होते तेव्हा त्यासाठी अशोक चव्हाण असेल, अतुल सावे असेल, सन्माननीय रावसाहेब दानवे असेल, नारायण कुचे असेल किंवा बबन लोणीकर असेल किंवा विखे पाटील असेल, हे माझे मागे लागत. मी वाटलं तर काही शर्त ठेवले असते, काही मागितलं असतं त्यांना, की म्हणजे जे मागायचं असतं महामंडळ मागू शकतो, विधान परिषद मागू शकतो, काही मागू, पण मी काही मागितलं नाही. मी फक्त त्यांना सेवा करण्याची संधी मागितली. जर माझ्या मनात लालच असेल किंवा माझ्या मनात काही खोट असेल तर तुम्ही बोला ना. मी असा कुठंही काही बोललो का टी व्ही समोर की मला एवढंच म्हणलो की महापौर भारतीय जनता पार्टीचं करणार, एवढंच बोललो. माझी कोणती अटी शर्ट मी ठेवली नाही. तुमचं नेमकं भाजपमध्ये जाण्याचं केव्हा ठरलं, कसं ठरलं नेमकं पहिल्यांदा तुम्हाला? बघा, गेल्या 6 महिन्यापासून सन्मान्य अशोकरावजी चव्हाण, अतुलजी सावे यांचा प्रयत्न चालू होता. जेव्हा सन्मान्य अमित शहा नांदेडला होते तेव्हाच माझा प्रवेश होता. पण मी जोपर्यंत सन्मान्य रावसाहेबजी दानवे हे मला NOC देत नाही किंवा ते जोपर्यंत बोलत नाही मला तोपर्यंत मी टाळलं होतं. आणि नंतर त्याने मला नाही केलास, तुला यावंच लागेल, मग हे सुरुवात केली मी. नगरपालिकेत झालेला भ्रष्टाचार, त्यावरून तुमच्यावर गंभीर कारवाई होणार असल्याचा तो एक आसरा घेण्यासाठी तुम्ही भाजपमध्ये गेले, असा आरोप तुमच्यावर तुमच्या सहकारी. मी या अगोदर सांगितलं की ज्या विद्यमान आमदाराने, या अगोदर तो आमदार असताना हे मुख्यमंत्री होते देवेंद्र दादा, तेव्हा त्यांनी तक्रार केली त्याचा भाचा निलेश शिंदेच्या नावाने. आणि जी तक्रार केली त्यात मग त्याच्या विभागीय आयुक्तच्या मार्फत त्याची चौकशी झाली आणि त्यात 2 डेप्टी कलेक्टर बसले होते आमच्या चौकशीसाठी. आणि त्यात आम्हाला क्लीन चिट भेटला. काय भेटला? क्लीन चिट, 0-0-0. आणि तेच प्रश्न आता हे उपस्थित करतात. मी एक सांगतो तुम्हाला, नगरपालिकामध्ये जेव्हा जनरल मीटिंग असताना जे अजेंड्यावर जे सब्जेक्ट असतात त्याच्यावर चर्चा होऊन एकमुखीने किंवा मेजॉरिटीने ते पास होतात. आणि जेव्हा आयत्या वेळीचे विषय येतात, अगोदर मीटिंगच्या 1 दिवस अगोदर किंवा अजेंडा निघण्याचे 2 दिवस अगोदर लायन्स क्लबचं एखादा पत्र येतो की आम्हाला शौचालय करायचं आहे, रोटरी क्लब असेल, असं अनेक नगरसेवक येतात की बाय आम्हाला आमच्या वार्डात थोडा आयत्या वेळी तुम्ही द्या, आम्हाला नाली करायचं आहे, रोड करायचं इकडे. आणि जनरल मीटिंगमध्ये याचा वाचन होतो आहे. आमचे अजेंड्यावर जेवढे सब्जेक्ट असतात ते झाल्यानंतर एक तर CO किंवा आमचा जे कर्मचारी असतो नगरपालिकेचा, म्हणजे क्लास 1 क्लास 2चा, तो उठून वाचन करतो समोर की आयत्या वेळी मला एवढे विषय आले, काय करायचं. मग सभागृह बोलते ठीक आहे, आम्ही याला अनुमोदन देतो, ते पास होतात. जर सभागृह अनुमोदन देत नाही तर ते फेल होतात. एक जर सभागृहाने चुकीचंही काम केलं असेल, तुम्ही समजा तसं झालं नाही, तर जे डेप्टी आपलं जे CO असो, चीफ ऑफिसर, त्याचं कर्तव्य असतं की 308च्या तहत त्यांनी कलेक्टरकडे तक्रार केली पाहिजे की या जनरल मीटिंगमध्ये असा इलिगल झाला. मग कलेक्टरला अधिकार असतात ते पूर्ण कॅन्सल करायचं, मीटिंग कॅन्सल करायचं किंवा जे ठराव ते कॅन्सल कलेक्टरचं. असं काही झालेलं नाही. म्हणजे आम्ही जे केलं ते योग्य होतं. आणि ज्या आयत्या वेळेला आम्ही घेतलं त्याला प्रशासकीय मान्यता कलेक्टर देतो आम्हाला. कोण देतो? कोणत्याही विषयाला कलेक्टर प्रशासकीय मान्यता देतो. कलेक्टर ऑफिसमध्ये एक नगरविकास खात्याचा आणखी एक ब्रांच असतो, त्यामार्फत कलेक्टरकडे जातं आणि कलेक्टर बघतो आहे की हा मॅटर म्हणजे खरं आहे का खोटं आहे. जेव्हा कलेक्टरकडं माहीत पडल्यानंतर कलेक्टर मग त्याला प्रशासकीय मान्यता देतो. प्रशासकीय मान्यता मग त्याचे टेंडर निघतं. या माणसाला काही कळतच नाही, नगरपालिका काही कळत नाही, असं तसं काही कळत नाही त्याला, असं आहे. आणि आम्ही काय म्हणतो, ठीक आहे तू म्हणतो ना मी सत्यात आलं, तू कोर्टात जा ना, तू कोर्टात जाते विषय घेऊन आणि आमची चौकशी लावा कोर्टामार्फत. नाहीतर आम्ही पूर्ण त्याचे जेवढे आहे ना, माझ्याकडे 7-8 फाईल आहे, मला माहिती आहे त्याचा गव्हर्नमेंट काय करणार, मी कोर्टात जाणार आहे बिंदास. मी कोर्टात जाऊन पूर्ण चौकशी करू लागणार आहे त्याला. ते जे माझे म्हणतो ना, त्याचा ऑलरेडी EDमध्ये केसेस 2 चालू आहे त्याचे. रामनगर शुगर फॅक्टरीचं चालू आहे, लालबागचा मॅटर आहे, कृषी उत्पन्न बाजारचा मॅटर आहे, खरेदी विक्री संघचा मॅटर आहे, हॉटेल दर्शनाचा मॅटर आहे, असे कित्येक मॅटर आहे. आणि ते त्याच्या आईच्या नावाने त्याने बोगस प्लॉट घेतला ते काय. मला आणखीन एक माहीत पडलं, आणखीन एक कोणतरी शमशानभूमी त्याने, आता पेपर आल्यानंतरच बोलू, आम्ही तर शमशानभूमी डेव्हलप केली, त्याने शमशानभूमी खाली. एक पेपर आला माझ्याकडं. आता एक हळूहळू लोक देऊ लागले. आता लोक
बोलतात नाही आता तुम्हाला एक 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 माझ्याकडे येऊ लागले लोक तसे एक 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 प्रकरण घेऊन, आणि मी बोलणारच आहे. आणि त्याला वाटतं ना की आम्ही भ्रष्टाचारी, कोर्टात जा ना, ओपन कोर्टात जा, डॉक्युमेंट घे, कोर्टात जा आणि कोर्टाच्याकडून आदेश घे ना आमच्या विरोधात. तयार आहे ना मी, कोर्टात काय बोलायचं आम्ही सक्षम आहे. तसं आम्ही तुझ्या विथ डॉक्युमेंट कोर्टात जाणार, मी विथ डॉक्युमेंट ऑल एक 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 प्रकरण सुरू करणार मी. हे जे सरकारी गाड्यातून पैसे आले ही नेमकी शंका आहे की तुमचा दावा आहे? आता मी त्याच्यावर तुम्हाला अगोदरच सांगितलं, मला त्याविषयी बोलू देऊ नका. मी बोललो एक टी व्हीवर, आता नका बोलू द्यावे. कैलास गोरंट्याल यांचे कारनामे कदाचित भाजपला माहिती नसेल. ज्या दिवशी त्यांचे कारनामे भाजपला दिसतील त्या दिवशी त्यांची निश्चित हाकलपट्टी होईल असं तुमचं सहकारी म्हणतात. भाजपच्या लोकांनी त्यांच्यापासून सावध राहावं. हे बघा, म्हणजे सेंट्रलमध्ये भारतीय जनता पार्टीची सत्ता आहे, महाराष्ट्रात भारतीय जनता पार्टीचा मुख्यमंत्री आहे. जेवढे त्यांच्याकडं जे इन्व्हेस्टिगेशन संस्था असतात, CBI, CID, ED, लोकल पोलीसचा, जे विविध प्रकारचे गव्हर्नमेंटचे एजन्सी असतात, ते त्यांना माहिती देतात ना की गोरंट्याल चांगला आहे का वाईट आहे. गोरंट्याल जर वाईट असेल तर माझा एवढा भव्य दिव्य प्रवेश केला नसता त्या लोकांनी. आणि भारतीय जनता पार्टीचे 4 मोठे नेते, अशोक चव्हाण, रावसाहेब दानवे, अतुल सावे, विखे पाटील, हे मोठे 4 मोठे नेते आहे ना. नारायण कुचे, बबन लोणीकर, संतोष दानवे, हे मोठे लोक आहे ना. आणि म्हणजे ते खासदार आहे, कोण मंत्री आहे, कोणी आमदार आहे, या लोकांनी डिसाईड केलं ना. माझा प्रवेश मी एकटा जाऊन गपचूप केलं नाही, माझा प्रवेश या लोकांनी घडून आणला. म्हणजे मी भ्रष्टाचारी जर असेल तर हे कोणी आलं नसतं माझ्यासोबत. असं मला हे विचारायचं आहे त्याला की धुलिया प्रकरणामध्ये त्याची काय पोझिशन आहे, काय म्हटले मुख्यमंत्र्यांनी, त्याला काय म्हटलं उपमुख्यमंत्र्याने. त्याला जा म्हणा मुख्यमंत्रीकडं माझी तक्रार घेऊन, मुख्यमंत्री काय बोलेल माहीत पडेल. अरे त्यांचे स्वतःचे नेते एकनाथ शिंदे साहेबांनी साम टी व्हीवर बोललो ना, कैलास गोरंट्याल तळागाळाचा कार्यकर्ता आहे, चांगला कार्यकर्ता आहे, डॅशिंग कार्यकर्ता आहे, ते आळमला आमची महायुतीचं ताकद वाढली. त्याने स्टेटमेंट दिलं यांच्या नेत्याने. आणि याला काय करायचं आहे, विचारा ना त्याला नेत्याने काय बोलले म्हणून. तुम्ही त्याला म्हणा की तुमच्या एकनाथ शिंदेने साम टी व्हीवर काय न्यूज बोलले आहे ना, क्लिप सर्वांना भेटेल ना ते. खरं तर तुम्ही दोघंही आलटून पालटून या शहराचे लोकप्रतिनिधी राहिलेले आहात. आता राजकीय तुमचं पक्ष म्हणून मनोमिलन झाले, मात्र मनाने मनोमिलन होईल का? मनानं एकत्र येणार का तुम्ही भविष्यात? बाबा मी एक स्पष्ट सांगतो की मनाने तर मी कधी होणार नाही. पण पार्टीने आदेश दिला, शांत बसणार, घरी बसणार. पण नाही कधी जेवू शकणार? हां, कधी जेवू शकणार? नाही, नाहीच नाही ना. आपला मी तर नाही. वाटलं तर राजकारण सोडून देऊ, त्यात काय. आपला धंदा मस्त आहे, हॉटेल आहे, बिडीचा धंदा आहे, त्यात काय. म्हणजे राजकारण सोडून देणार पण एकत्र येणार नाही हा समजा? नाही, बिलकुल नाही. गेल्या पार्टीने आदेश दिला तर घरी बसू, गपचूप बसू, पण त्याला तिथं सोडूनच करावं लागलं. शेरो शायरी मारून अनेकदा तुम्ही भाजपच्या नेत्यांवर यापूर्वी हल्लाबोल केले, विधिमंडळातही आवाज उठवले. ते गोरंट्याल आम्ही पाहिलेले आहेत. मात्र आता तेच गोरंट्याल भाजपच्या रांगेत जाऊन बसले. हे बघा, परिवर्तन ही समय का नियम होता आहे. त्यामुळं करावं लागतं काही ना काही. आणि म्हणजे मी शेरो शायरी केलं, ते जे माहोल तयार होतात, मग त्याच्या विरुद्ध काय करायचं, मग मनात एक प्रेरणा तयार होती, जुने शेर आठवण येतात, आम्ही बोलून टाकतो. आता नवीन भूमिका काय असणार आहे? पक्ष प्रवेशाच्या आधी तुम्ही वैयक्तिक मत व्यक्त केलं होतं की भाजपने या निवडणुका स्वबळावर लढाव्यात, आणि त्यानंतर तुम्ही निर्धारच केला पक्ष प्रवेशाच्या वेळी की जालना महापालिकेवर भाजपचाच महापौर बसेल. आता नवीन भूमिका काय? नवीन भूमिका आहे, मी आजचा दिवस थोडा, मला माझे काही मित्राला तब्येत ठीक नाही म्हणून मी औरंगाबादला चाललो आहे आता. पण उद्यापासून स्ट्रॅटेजी तयार करणार आहे. महानगरपालिका भारतीय जनता पार्टीच्या हातात कसं येईल त्याची रणनीती तयार करणार आहे. ते मी टी व्हीवर बोलत नाही, पण तुम्ही बघा. आता आम्हाला नाही म्हणजे 2 महिने आहे महानगरपालिकेसाठी, तोपर्यंत केवढी ताकद तयार करतो बघा तुम्ही. काल मी आल्यानंतर मला माहीत नव्हतं ते माझा सत्कार एवढा मोठ्या प्रमाणात. रात्री 2 वाजले हो, 2 वाजले. आता तुम्ही बघा, रात्री 2 वाजेपर्यंत माझा सत्कार चालू होता या गावात. म्हणजे कुठं ना कुठं माझ्याविषयी लोकांचं चांगलं मत आहे. विधानसभा निवडणुकीत तुमचा पराभव झाला, त्यानंतर तुम्ही पक्षावरती खापर फोडलं,
पक्षानं तिकीट देऊन वाऱ्यावर सोडलं, जनतेला जी सामग्री लागते ती मला मिळाली नाही, अशी सुद्धा खंत तुम्ही व्यक्त केली. हो, मी अगोदर पण बोललो, आज पण ठाम आहे त्या भूमिकावर. फक्त तिकीटमुळे काय होत नाही साहेब. प्रत्येक म्हणजे जे लढाईमध्ये जे वेपन्स पाहिजे तुम्हाला, ऑल वेपन्स ते देत नाही. म्हणजे तेच तुमच्या पराभवाचं मुख्य कारण ठरू शकतं. तो एक रिझन होऊ शकतो ना. मी जे पडलो त्यात 4-5 जे रिझन आहेत त्यात ते पण एक आहे, एक रिझन ते पण आहे. आता कोणाचा झेंडा फडकेल महापालिकेत? भारतीय जनता पार्टीचा. तर नक्कीच हे होते माजी आमदार कैलास गोरंट्याल. येणाऱ्या काळात भारतीय जनता पार्टीचाच झेंडा जो आहे तो महापालिकेवर फडकणार असल्याचा विश्वास त्यांनी यावेळी बोलून दाखवलेला आहे. आम्ही ताडेसोबत मी रामनाथ ढाकणे, TV9 मराठी, छत्रपती संभाजीनगर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.